हॅलो अँड वेलकम टू माय चॅनल। मी एकता तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आहे आपल्या भारताचं स्वातंत्र्य दिन आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि या दोन पावन उत्सवाच्या निमित्ताने मी आज माझा फर्स्ट व्लॉग शूट करते आणि या व्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आपल्या कोकणातल्या काही खास पारंपरिक रेसिपीज ज्या आपल्या नैवेद्यात बनवल्या जातात आणि त्याचबरोबर मी तुमच्यासोबत शेअर करेन मी कशी माझी श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करते। मग ते डेकोरेशन असो, आपले रेसिपीज असो किंवा अजून काही, सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेन। चला तर बघूया। सर्वात आधी आपण बनवणार आहोत सुंठोडा। सुंठोडा म्हणजे सुंठ, खडीसाखर, धने आणि सुक्क खोबरं ह्याचं बनवलेलं हे खास पदार्थाची डिश। असे मानले जाते श्रीकृष्णाला गोड पदार्थ प्रिय आहेत आणि सुंठोडा प्रसाद म्हणून दिला की घरात आरोग्य, समृद्धी व शांती टिकून राहते। सुंठोडा पचनासाठी उत्तम, हिवाळ्यात व पावसाळ्यात संसर्ग टाळण्यासाठी उपयुक्त। त्यामुळेच या काळात सुंठोडाचा नैवेद्य समावेश केला जातो। कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने मी हे असा छोटासा पाळणा आणलाय आणि हे मला फार छान वाटत होतं मोरपंखाचं, तर त्यामुळे तेही मी आणले आणि ह्याच्याने आपल्याला कसं असं मस्त सुंदर असं डेकोरेशन करता येईल याचा आपण प्रयत्न करू। आणि इथे मी आणलंय हे छोटंसं नैवेद्याचं ताट आणि 5 छोट्याशा वाट्या, जेणेकरून आपल्याला आपली मिठाई वगैरे जे आहे ते ठेवता येईल। आणि हे छोटूसं नैवेद्याचं ताट फार छान वाटत होतं, तेही मी घेतलं। तर सर्वात आधी मी आपले काळे वाटाणे जे आहेत ते मी कुकरला शिजवून घेतले। शिजवताना मी त्यात थोडंसं मीठ आणि चिमूटभर सोडा देखील घातला। सोडा यासाठी जेणेकरून आपले काळे वाटाणे जे आहेत ते चांगले शिजावे। आता आपण बनवणार आहोत मुगाच्या डाळीचा हलवा। मुगाची डाळ, साखर, गूळ आणि तुपामध्ये बनवलेला हा खास पदार्थ। मुगाची डाळ ही पवित्र मानली जाते आणि उपवासासाठी योग्य ठरते। मूग डाळीचा हलवा हा शरीराला ऊर्जा देण्यासाठी आहे। उपवासानंतर शरीराला शक्ती देण्यासाठी हा उत्तम नैवेद्य आहे। त्यासाठी आज आपण बनवणार आहोत मुगाच्या डाळीचा हलवा। मुगाच्या हलव्यासाठी सर्वप्रथम मी मुगाची डाळ भाजून घेतली। भिजल्यानंतर तिचं सगळं पाणी काढलं आणि कढईत मस्त भाजून घेतली।
ही भाजलेली डाळ थंड करून मिक्सरमध्ये बारीक पावडर होईपर्यंत वाटून घेतली. आता एका कढईत तूप गरम केलं. त्यात ही वाटलेली डाळ टाकून नीट लालसर रंग येईपर्यंत परतवून घेतली. त्याचवेळी एका टोपात पाणी उकळत ठेवलं आणि त्यात गूळ आणि खडीसाखर टाकून त्याला गरम करून घेतलं. हे गरम पाणी मुगाच्या डाळीत घातलं आणि मध्यम आचेवरती हलवून शिजवलं. हलवा सतत परतत राहिला पाहिजे, जेणेकरून तो मस्त एकसंध होईल. शेवटी त्यात वेलची पावडर, थोडंसं मीठ आणि काजू घालून स्वादिष्ट मूग डाळ हलवा तयार झाला. काळ्या वाटाण्याच्या भाजीसाठी मी इथे हिरवं वाटण तयार करून घेतलं. त्यात मी कोथिंबीर, मिरची, थोडंसं ओलं खोबरं आणि आलं घातले आणि मिक्सरला वाटून घेतले. ते वाटून झाल्यानंतर आपली शिजलेले जे वाटाणे होते ते मी घेतले आणि थोडेसे वाटाणे जे आहेत ते मिक्सरला मी भरड करून घेतली. काळ्या वाटाण्याच्या भाजीसाठी मी एका कढईमध्ये तेल गरम केलं. त्यात आपलं हिरवं वाटण घातलं होतं. 1/2 चमचा हळद, 1.5 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला आणि 2 चमचे धना जिरा पावडर असं घातलंय आणि त्यात आपले काळे वाटाणे जे आहेत ते घालून परतवून घेतले आणि त्यात थोडंसं पाणी घातलंय आणि त्याला उकळी येऊन दिली. उकळी आल्यावरती आपली काळ्या वाटाण्याची भाजी देखील तयार आहे. कोकणात जन्माष्टमीला याचा खास नैवेद्य अर्पण केला जातो. श्रीकृष्णाला अन्नधान्य, विशेष डाळी आणि कडधान्य अतिशय प्रिय होते. काळा वाटाणा हा साधेपणाचे आणि श्रमाचे प्रतीक आहे. याने आपल्याला शिकवण मिळते की देवाला ऐश्वर्य नाही तर शुद्ध मनाने दिलेला साधा आहारही प्रिय आहे. काळा वाटाणा हा लोह समृद्ध आहे. पावसाळ्यात प्रतिकारक शक्ती टिकवून ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. आता तुम्ही म्हणाल, काळा वाटाणाच का बरं? काळा वाटाणा हा साधेपणा आणि शेतकरी जीवनाचं प्रतीक आहे. कोकणात पावसाळ्यात जास्त पिकणारा कडधान्य म्हणजे काळा वाटाणा. त्यावेळी घराघरात सहज उपलब्ध असतो.
पावसाळ्यात शरीर कमकुवत होतं. काळा वाटाणा लोह, प्रथिन्न आणि तंतुमय असतो. मी जेवण बनवेपर्यंत मम्मीने झोपाळा फार सुंदर फुलांनी सजवून घेतला होता आणि त्याचबरोबर पाटाखाली रांगोळी घातली आणि पूजेची तयारी देखील केली. आता आपण करूया शेगद्याची भाजी. कोकणात जन्माष्टमीला शेगद्याची भाजी नैवेद्यात ठेवण्याची पद्धत आहे. शेंगा ही शुद्ध सात्विक भाजी मानली जाते. श्रीकृष्णाच्या नैवेद्यात ही भाजी समाविष्ट केली की अन्नाची पवित्रता वाढते. शेंगा शरीराला प्रोटीन व जीवनसत्व देतात, पचनशक्ती सुधारतात व रक्तशुद्धी करतात. आता तुम्ही म्हणाल की हाच पदार्थ का बरं? तर शेगद्याची पानं शुद्धता व सात्विकता दर्शवतात. उपवासाच्या वेळी कांदा लसूण न वापरता सात्विक भाजी बनवली जाते. कोकणात या काळात शेगद्याची पानं भरपूर प्रमाणात मिळतात, म्हणून ती परंपरेने नैवेद्यात वापरली जाते. शेगद्याच्या पानांमध्ये कॅल्शियम, आयरन व जीवनसत्व असतात. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अतिउत्तम. त्यामुळे ही भाजी जन्माष्टमीला बनवली जाते. आता आपण बनवणार आहोत आंबोळी. आंबोळी ही कोकणातली खास डिश आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीला याचा खास नैवेद्यामध्ये समाविष्ट केला जातो. श्रीकृष्णाला दूध, दही, लोणी हे आवडतं. आंबोळी बहुतेकदा दुधाबरोबर दिली जाते, म्हणून ती त्यांच्या बालपणीचं प्रतीक मानलं जातं. कोकणात आंबोळी हा दैनंदिन नाश्त्याचा प्रकार आहे, पण जन्माष्टमीला विशेष नैवेद्यात समाविष्ट करतात. आंबोळी तांदळापासून बनते, ज्यामुळे ती पचनाला व ऊर्जा देण्यासाठी फारच उत्तम. त्यामुळे जन्माष्टमीच्या दिवशी ही आंबोळी बनवली जाते. आता तुम्ही म्हणाल की हेच पदार्थ का, इतर पदार्थ का नाही?
नैवेद्यात कांदा लसूण वापरला जात नाही, कारण ते तामसिक मानले जातात. म्हणून सात्विक भाज्या व डाळींचा समावेश होतो. पावसाळ्यानंतर या काळात नेमकी उपलब्ध होणारे पदार्थ म्हणजे काळा वाटाणा, चिक्याची पानं व तांदूळ. म्हणून परंपरेने तेच वापरले गेले. कोकणात अनेक पिढ्यांपासून हा नैवेद्य केला जातो. इतर पदार्थ घातले तर परंपरा बदलेल. हे पदार्थ भक्ती, ऋतुचक्र आणि आरोग्याचा सुंदर संगम दर्शवतात. म्हणजेच फक्त खाण्यापुरतं नव्हे, तर देवाला साधं, पवित्र आणि त्या ऋतूनुसार योग्य अन्न अर्पण करणं हेच या नैवेद्याचं मूळ महत्त्व आहे. आता करूयात पूजेची सजावट. श्रीकृष्णाची मूर्ती टोपलीत ठेवली होती. जशी वासुदेवांनी श्रीकृष्णाला यशोदा मातेच्या घरी नेले, तसेच काहीसे. या सजावटीत प्रेम, भक्ती आणि संस्कार याचा सुंदर संगम दर्शवण्याचा मी प्रयत्न केला. आता सुरू करूयात श्रीकृष्णाची पूजा. जल अर्पण करून अभिषेक केला. त्यानंतर पंचामृताने अभिषेक केला. नंतर सुंदर वस्त्र व अलंकार घालून आपल्या बाळकृष्णाला सजवले आणि नंतर नैवेद्य अर्पण केले. तर आजच्या नैवेद्यात आहेत संथोडा, पोह्यांचा लाडू, दूध पोहे, ताजी चटणी, मधुराचे पेढे, फळं आणि खास आपला नैवेद्य म्हणजेच काळ्या वाटाण्याची भाजी, शेवग्याची भाजी, आंबोळी, आळूची वडी, खोबऱ्याची चटणी आणि मूग डाळीचा हलवा.
माझ्या घरची श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा आणि नैवेद्याची तयारी. आशा आहे तुम्हाला हा ब्लॉग नक्कीच आवडला असेल. श्रीकृष्णाच्या कृपेने तुमच्या जीवनात आनंद, शांती आणि समाधान नांदो. तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आणि ब्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा. थँक्स फॉर वॉचिंग.